आपला सापडते। पुढचं अमीर खुसरोचं चौथा ग्रंथ आहे, मसनवी आहे, तुगलकनामा। या मसनवीची जी लिखाण आहे ते अमीर खुसरो यांनी 1320 मध्ये केलेलं आहे आणि अमीर खुसरोची ही शेवटची मसनवी आहे, म्हणजे शेवटचं लिखाण त्याचं आपण म्हणू शकतो। गियासुद्दीन तुगलक याचा सविस्तर वृत्तांत या मसनवीमध्ये आपल्याला सापडतो। त्याचबरोबर ती खुसरो खानाचा उदय, त्याचं राज्यरोहण, गाजी मलिक याचे बंड आणि त्या बंडावरती मिळवलेला विजय, त्याचबरोबर ती त्या कालखंडामध्ये अमीर आणि उमराव यांची सुद्धा माहिती दिलेली आहे। म्हणजे अमीर उमरावची जी काही माहिती आहे सविस्तर ते आपल्या या तुगलकनामा या मसनवीमध्ये सापडत आहे। म्हणजे हे अमीर खुसरो याची 4 मसनवी ऐतिहासिकदृष्ट्या जास्त महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर आपण सुलतान कालखंडातील 9वं साधन पाहू, ऐतिहासिक साधन इब्न बतूता याचं लेखन। आता इब्न बतूता हा सुद्धा एक लेखक आहे, अमीर खुसरो सारखाच इतिहासकार त्याला आपण म्हणतो। सुलतानशाहीच्या कालखंडातील बरीचशी माहिती जशी अमीर खुसरो यांनी लिहून ठेवलेली आहे, जियाउद्दीन बर्नी यांनी लिहून ठेवली आहे, तशीच माहिती इब्न बतूता यांनी सुद्धा लिहून ठेवलेली आहे। इब्न बतूता याचा किताब उल रेहला हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ इब्न बतूता यांनी लिहिलेला आहे आणि हा जो आहे हा आफ्रिकेतील रहिवासी होता, हे लक्षात घ्या। आणि 1333 मध्ये तो भारतामध्ये आला। आफ्रिकेचा रहिवासी तो 1333 मध्ये भारतात आला। भारतात येऊन त्यांनी दिल्लीचा जो सुलतान आहे मोहम्मद तुगलक याची भेट घेतली आणि मोहम्मद तुगलक याची भेट घेतल्यानंतर मोहम्मद तुगलक याने इब्न बतूताला दिल्लीचा काजी म्हणून त्याची निवड केलेली होती, दिल्लीचा काजी झालेला होता। आता इब्न बतूता याने त्यांनी जेवढं काही प्रवास वर्णन केले, तो 14 वर्ष भारतामध्ये प्रवास करत होता। 14 वर्षे त्यांनी भारतामध्ये काय केलं तर प्रवास केला होता। मग त्यांनी त्याचा जो प्रवास वर्णन आहे ते किताब उल रेहला या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सर्व विवचन केलेलं आहे। आता हे प्रवास वर्णन आहे, किताब उल रेहला प्रवास वर्णन आहे। तो पूर्ण भारतभर 14 वर्ष फिरल्यानंतर त्याला जे दिसलं दृश्य स्वरूपामध्ये भारताचं त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये भारताची सामाजिक परिस्थिती कशी आहे, धार्मिक परिस्थिती कशी आहे, कल्चर कसं आहे, उदाहरणार्थ एखादे मोठमोठाले सण समारंभ आहेत ते कसे साजरे होतात, त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक भाग कसे घेतात, सामाजिक परिस्थिती कशी आहे, रहन सहन म्हणजे पोशाखापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व माहिती इब्न बतूता यांनी स्वतःच्या या प्रवास वर्णनामध्ये करून ठेवलेले आहे। त्याचबरोबर तो प्रवास करत असताना त्यांनी फक्त लोकांचंच वर्णन केलेलं नाही, संस्कृती धर्माचंच वर्णन केलेलं नाही आहे, तर त्याला काही भौगोलिक घटकांचं माहिती मिळाली। उदाहरणार्थ तो महाराष्ट्रामध्ये आला, त्याला ज्या नद्या दिसल्या त्या नद्याचं त्यांनी वर्णन करून ठेवलं। काही डोंगर, दर्या, खोरे, सपाट भाग, ह्या प्रत्येक भौगोलिक घटकाचं वर्णन इब्न बतूता यांनी स्वतःच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे। म्हणजे त्याला जे दिसलं दृष्टी स्वरूपात भौगोलिक माहिती त्यांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे। पुढचं आहे त्याला जे प्रशासन दिसलं, भारतीय प्रशासन म्हणजे तुगलक कालखंडातील जे प्रशासन दिसलं, या प्रशासनाचा त्यांनी अंतर्भाव त्यांनी लेखनामध्ये त्यांनी केलेला आहे, प्रवास वर्णनामध्ये केलेला आहे। म्हणजे केंद्रीय प्रशासन म्हणण्यापेक्षा प्रांतीय आणि ग्राम प्रशासन याच्यावर त्यांनी फोकस दिलेला आहे। आणि हे कसं चालतं, हे प्रशासन व्यवस्था कशी चालते याची माहिती त्यांनी या प्रवास वर्णनामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर आर्थिक प्रशासनाचा अंतर्भाव सुद्धा केलेला आहे। भारतामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं पीक येतं, सुपीक जमीन कोणत्या ठिकाणी आहे, लोकांचं राहणीमानाबरोबर आर्थिक घटक त्यांनी काय केलं त्याचं वर्णन करून ठेवलं आहे।
मग त्या ठिकाणची जी दळणवळण व्यवस्था कशी आहे याचा अंतर्भाव त्यांनी स्वतःच्या या प्रवास वर्णनामध्ये केलेला आहे. बाजार पद्धती कशी आहे, वस्तू विनिमय स्वरूपात आहे का कशी आहे, विनिमय स्वरूप आहे कसं आहे, नाण्यांबद्दल माहिती लिहिलं, लोकांचा आर्थिक स्तर कसा आहे याच्याबद्दल त्यांनी माहिती लिहिली. त्याचबरोबर ती बाजारामधील जी नाणी आहेत त्याची माहिती लिहिली. त्याचबरोबर ती जे मापे आहेत त्या मापांचं सुद्धा त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. कोणती वस्तू किती रुपयाला मिळते याचं सुद्धा वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ती भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये तो फिरत असताना वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी पिकं आहेत. आज मी त्याला जरी तुम्ही पाहिलं तर ठराविक इलाक्यामध्ये ठराविक पिकं असतात. उदाहरणार्थ कोकणामध्ये गेला तर तुम्हाला नारळी सापडतील, आंब्याच्या बागा सापडतील, काजूच्या बागा सापडतील. आपल्याकडे मोठाल्या बागा सापडणार नाही आहेत. आपल्याकडे पिकं कोणती आहेत, आटमाई येणारी पिकं, ऊस आहे, कांदा आहे, वगैरे वगैरे पिकं आहेत. जर पश्चिम बंगाल त्या साईडला जर गेला तर त्या ठिकाणी उपलब्ध पाण्याचे जे आहे पाणी जास्त आहे, पीक पद्धती वेगळी आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्ही उत्तरेला गेला, पंजाब हरियाणाकडे गेला त्या ठिकाणी पीक पद्धती वेगळी आहे. जम्मू काश्मीरला गेला, लेह लद्दाखकडे गेला त्या ठिकाणची पीक पद्धती वेगळी आहे. म्हणजे सफरचंद वगैरे हे काही आपल्याकडे नाही आहे, हे लक्षात घ्या. ते कुठं पिकतं आहे, ते डोंगराळ भाग जे आहेत, बर्फाच्छादित जो प्रदेश आहे त्या ठिकाणी ते पिकतं आहे. केसर वगैरे ते आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे काय तर पीक पद्धती भारतामध्ये भिन्न भिन्न आहे. मग या भिन्न पीक पद्धतीचं वर्णन इब्न बतूता याने या ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ती दरबारामध्ये, तुघलकच्या दरबारामध्ये जे मोठमोठे समारंभ होत होते या समारंभाचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ती सर्वसामान्य जनतेचं जे समारंभ आहेत, सण समारंभ आहेत त्यांचंही वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे बारीक गोष्टी आपल्याला मध्ययुगीन कालखंडामधील मिळतात. त्याचबरोबर ते आणखी संगीत याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे. उदाहरणार्थ दक्षिणात्य जे म्युझिक आहे याचं त्यांनी वर्णन करून ठेवलं आहे. उत्तरेच्या दरबारामधील जे म्युझिक आहे ज्याला संगीत कला म्हणतो आपण, ह्या संगीत कलेबद्दल त्यांनी बारीक लिहून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ती तुघलक कालखंडामध्ये जे हेर खातं आहे, आता हेर खात्याची जास्त माहिती मिळत नसते कारण ते जे खातं असते ते गुप्त स्वरूपात असते आणि याची प्राथमिक साधनं जी असते ते आपला हेर खात्याची जास्त मिळत नाही आहेत. परंतु इब्न बतूता हा उच्च ठिकाणी होता, काझी होता, सर्वोच्च ठिकाणी तो बादशहानंतर 2 नंबरचं त्याचं पद होतं. त्यामुळं गुप्त स्वरूपाची बरीचशी माहिती इब्न बतूता याला होते. आणि तुघलक कालखंडामधील जे त्याचं गुप्तहेर खातं आहे, कोणकोणते अधिकारी होते, माहिती कशी बादशापर्यंत येत होती, सुलतानापर्यंत येत होती, याची सविस्तर माहिती इब्न बतूता यांनी केलेली आहे. त्याचबरोबर ती आरमार म्हणजे सुलतान शब्दा माहिती इब्न बतूता यांनी स्वतःच्या प्रवास वर्णनामध्ये केलेली आहे. म्हणजे एकंदरीत काय तर जे इतर इतिहासकाराने किंवा इतर ज्यांनी इतिहास लिहिलेला आहे मध्ययुगीन कालखंडाचा त्याचं वर्णन जी केलेलं नाही आहे, म्हणजे सामाजिक आर्थिक ते वर्णन इब्न बतूता यांनी करून ठेवलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिली की टपाल खातं. इब्न बतूता यांनी सुलतानशाही कालखंडामध्ये तुघलककालीन जे टपाल आहे, एका ठिकाणचा संदेश दुसऱ्या ठिकाणी जलद जाण्यासाठी जी व्यवस्था केलेली होती टपाल व्यवस्था, याचं वर्णन इब्न बतूता यांनी केलेलं आहे. आता जशी आजची आधुनिक जी साधनं आहेत दळणवळणाची ही सुधारित आहेत, परंतु त्यावेळेस जी साधनं आहेत सुधारित नव्हती. परंतु तरीही अत्यंत जलद गतीने एखादा संदेश बादशापर्यंत जात होता. बादशाचा संदेश त्याच्या राज्यात कोणत्याही ठिकाणीपर्यंत तो जलदरित्या जात होता. मग ही टपाल खातं जे आहे ते अत्यंत स्ट्रॉंग होतं. मग ह्या स्ट्रॉंग टपाल खात्याची जी माहिती आहे ते आपल्या याच्यामध्ये मिळते. म्हणजे जे घोडे होते दर 3-4 मैलावरती घोडे तैनात केले जात होते, अधिकारी तैनात केले जात होते आणि एका ठिकाणचा संदेश दुसऱ्या ठिकाणी अत्यंत जलद जात होता. ही व्यवस्था एवढी काटेकोर होती की जो संदेश आहे तो जशास तसा त्या व्यक्तीपर्यंत जात होता. अत्यंत फास्ट ही व्यवस्था सुलतानशाही कालखंडामध्ये होती. त्याचं वर्णन इब्न बतूता याने स्वतःच्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या इब्न बतूताचा हा किताब उल रेहला हा जो ग्रंथ आहे त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच्यानंतर आपण 10वा ग्रंथ पाहू सुलतानशाही कालखंडातील. त्या ग्रंथाचं नाव आहे अल शा ए मेहरू.
आलिशा ए मेहरू. उल मुल्क मुल्तानी हा या ग्रंथाचा कर्ता आहे. तो मूळचा जो आहे तो मुलतानचा होता आणि त्याच्या या जो ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दरबारामधील जी कागदपत्रं आहेत ही सगळी कागदपत्रं एकत्र केली होती आणि एकत्र करून हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे आधुनिक इतिहासकार काय करतात की जी साधनं आहेत ही साधनं संकलित करतात, जमा करतात आणि ती जमा करून त्याचा अभ्यास करून नंतर काय करतात, ॲनालिसिस केलं जातं आहे. म्हणजे साधनांची चिकित्सा करून इतिहास लेखन केलं जातं आहे, शास्त्रशुद्ध इतिहास लेखन केलं जातं आहे. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये, सुलतानशाही कालखंडामध्ये हा जो मुलतान आहे, हा जो मुलतानी जो आहे लेखक यांनी त्या दरबारातील साधनं जमा केली आणि इतिहास लेखन केलेलं आहे. हे साधन त्यांनी लिहिलेलं आहे. मग याच्यामध्ये मोहम्मद तुघलक, फिरोजशाह तुघलक यांच्या कारकिर्दीचा तोही सरकारी पद्धतीने म्हणजे सरकारच्या व्ह्यूनुसार, दृष्टिकोनानुसार जो इतिहास आहे तो आपल्या या ग्रंथामध्ये सापडतो आणि जास्तीत जास्त कागदपत्र जे आहेत ते सरकारी कागदपत्र आहेत सुलतानशाही कालखंडामधील. आणि त्याचबरोबर ती सुलतानशाही कालखंडामधील जे प्रशासन आहे या प्रशासनाची आपल्याला संक्षिप्त आणि अत्यंत शास्त्रशुद्ध माहिती, 100% बरोबर असणारी माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये मिळते. म्हणजे असे एकंदरीत आपले हे सुलतानशाही कालखंडातील आपण काय केलं तर महत्त्वाची जी साधनं आहेत ते आपण घेतलेली आहेत. पुढील लेक्चरला आपण हे लिखित स्वरूपाची साधनं झाली फारशी, अलिखित स्वरूपाची काही साधनं आहेत त्याला आपण भौतिक साधनं म्हणतो. ही भौतिक साधनं जी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. धन्यवाद.